ताटातूट झालेल्या बिबट्याचे 3 बछडे 24 तासात आईच्या कुशीत। ग्रामस्थ आणि वन विभागाच्या सतर्कतेमुळे बिबट्या आणि पिल्ले एकत्र। बिबट्या मादी पिल्लाच्या भेटीचा क्षण कॅमेऱ्यात कैद। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर। पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे शिरूरमधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचं नाव। खासदार कोल्हे विरुद्ध माजी खासदार आढळराव पाटील यांच्यात प्रमुख लढत। भोसे येथील पेट्रोल पंपावर 1 कोटींचा अपहार। 14 वर्षात 2 मॅनेजरांनी संगनमत करून घातला गंडा। चाकण पोलीस ठाण्यात 2 मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात आखारवाडीत आईपासून ताटातूट झालेल्या 3 बछड्यांची। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आखारवाडी गावात बिबट्यांचे 3 बछडे उसाच्या शेतात आढळून आले। सुरुवातीला मांजरीची पिल्ले समजून या पिल्लांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केलं, मात्र हे बिबट्याचे बछडे असल्याची खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला। राजगुरुनगर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप रंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने या पिल्लांना ताब्यात घेऊन पुन्हा सापडलेल्या ठिकाणी एका ट्रेमध्ये ठेवलं। यानंतर शनिवारी पहाटे मादीच्या या बछड्यांचा माग घेतला। आईपासून ताटातूट झालेले हे 3 बछडे 24 तासाच्या आत पुन्हा आईच्या कुशीत विसावले। यावेळी वन विभागाने शूट केलेला हा व्हिडिओ आता पाहूया शिरूर लोकसभेची अपडेट। लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि गटांनी मोर्चेबांधणी युद्ध पातळीवर सुरू केली आहे। शिरूर लोकसभेच्या मैदानात आजी माजी खासदारांमध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार अशी चिन्हे दिसत असताना शिरूरमधून लढण्यासाठी महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात उतरणार आहेत। तर शनिवारी सायंकाळी महाविकास आघाडीने डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती देत अधिकृत उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे हा सामना आता आजी माजी खासदारांमध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे। दरम्यान पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, हा विश्वास सार्थक करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल अशी भावना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचं मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो। कारण 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ही उमेदवारी दिल्यानंतर गेली 5 वर्ष ज्या सातत्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो, ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो, मला वाटतं की हा पुन्हा जो आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला, हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। ज्यामध्ये आपण पाहतो की नगर असेल किंवा बारामती असेल, तिकडे सुद्धा सुप्रिया सुळे आणि निलेश लंकेची उमेदवारी जाहीर झाली। महाविकास आघाडीचे हे सगळेच तगडे उमेदवार आपल्याला रिंगणात दिसतील आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीत आपण मी कायम असं म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच, हा परफॉर्मन्स इतका दैदिप्यमान असा असेल याचा मला स्वतःला ठाम विश्वास आहे। कृषी क्षेत्रात नवनवीन स्टार्टअप संधी वाढाव्यात यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीनं कृषी व्यवसाय मार्गदर्शन केंद्रातर्फे संकल्प स्टार्टअप कोहर्ट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 8 मार्च ते 28 मार्च या कालावधीत राजगुरुनगर येथील कांदा लसूण संशोधन संचालनालयात हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला। यामध्ये बियाणे, अन्न प्रक्रिया, यांत्रिकीकरण, संवेदन आधारित तंत्रज्ञान, विपणन आणि पुरवठा साखळी तंत्रज्ञानाच्या 15 स्टार्टअपचे प्रशिक्षण देण्यात आले। विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांनी त्यांच्या व्यवसाय क्षेत्रातील संधी, नवनवीन तंत्रज्ञान, अडचणी या विषयावर मार्गदर्शन केले। या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या स्टार्टअपना नेटवर्किंग आणि नवीन तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष काम करता यावं यासाठी IIT मुंबई, COP पुणे अशा काही संशोधन संस्थांच्या भेटी देण्यात आल्या। भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉक्टर KD कोकाटे, संचालक विजय महाजन, कृषी व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे, सहप्रभारी डॉक्टर कल्याणी गोरे पाटील, भूषण बिबवे, राजकुमार दगडखैरे, संशोधक सहाय्यक डॉक्टर रोहिणी भट आदी उपस्थित होते। आता बातमी आहे पेट्रोल पंपावर झालेल्या अपहाराची। भोसे गावातील एका पेट्रोल पंपावर 14 वर्षात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या दोघांनी खातेदारांच्या व्यवहाराच्या संगणकीय नोंदीमध्ये फेरफार करून पेट्रोल पंपाचा 99,60,237 रुपयांचा
गंडा घातला। या प्रकरणी डॉक्टर अविनाश शांताराम अंकुश व एक्सस सानपाडा नवी मुंबई यांनी फिर्याद दिली आहे। डॉक्टर अंकुश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धार्थ भागुजी लगड राहणार दोंदे तालुका खेड आणि अद्वैत प्रताप सिंग राहणार चाकण शिक्रापूर रोड या दोघांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेवटी पाहूया बातमी शेतीमालाच्या बाजारभावाची। चाकण बाजारात शनिवारी 9,500 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला प्रति क्विंटल 1500 ते 2000 रुपयांचा भाव मिळाला। चाकण बाजारात शनिवारी दिवसभरात 1,52,00,000 रुपयांचा कांद्याची उलाढाल झाली। तसेच बाजारात लसणाला 80 ते 120 रुपये प्रति किलोला भाव मिळाला। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुन्नर येथील मुख्य बाजार आवारात 24 ते 26 लाख तर चाकण उपबाजारात 80 ते 90 लाख रुपयाच्या भाजीपाल्याची उलाढाल दिवसभरात झाली। यामध्ये प्रामुख्याने हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लावर यांचा समावेश होता। मेथीला राजगुन्नर मुख्य बाजार आवारात 4 ते 8 रुपये दर तर चाकण बाजारात 5 ते 9 रुपये जोडीला भाव मिळाला। कोथिंबीरीला जास्तीत जास्त 8 रुपये दर मिळाला। बातमीपत्रात वेळ झाली तर सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।